मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। खात्यांसंदर्भात भेट होती। पालकमंत्री पदासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। माझ्या मुंबईतील घराची दुरुस्ती पूर्ण होताच मी सातपुडा बंगला सोडेन, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। तर मुलीची शाळा आणि उपचारांसाठी मुंबईत राहणं गरजेचं असल्याचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली। धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडत नसतील तर त्यांना सामानासकट घराबाहेर काढायला हवं। धनंजय मुंडे सरकारचे जावई आहेत का? अंजली दमानी आक्रमक, तर सरकारला कोर्टात खेचण्याचा सुद्धा इशारा। सुनील तटकरेंनी उलटी गिनती आता सुरू करावी, भरत गोगावलेंचा इशारा। रायगडमध्ये तटकरेंची जागा शिवसेनेमुळे आल्याचा दावा, तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही, तटकरेंचं उत्तर। सूरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी। मारहाण प्रकरणानंतर सुद्धा सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती। नवाब मलिक बीएमसी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार। मुंबई पालिका निवडणुकांसाठी मलिकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीकडून समिती स्थापन। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह 14 अटक। अनधिकृत इमारतींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून ही मोठी कारवाई। कबूतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम। सार्वजनिक नोटिशीद्वारे लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या। हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला निर्देश। योग्य तोडगा काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन।